राज्यात आरटीआय कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना आपण बघतोय। इचलकरंजी पाठोपाठ नाशिकमध्ये सुद्धा आरटीआय कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे। नाशिकमध्ये आरपीआयचे नेते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार झालेला आहे। आरटीआय कार्यकर्ते सुद्धा ते आहेत आणि आरपीआयचं नेतृत्व सुद्धा ते करतायत। आठवड्याभरात 2 जणांवर हल्ले झालेले आहेत। आत्ताची बातमी अशी आहे की प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार झालाय। प्रशांत जाधव हे आरपीआयचे कार्यकर्ते नेते सुद्धा आहेत आणि आरटीआय ऍक्टिव्हिस्ट माहिती अधिकार कार्यकर्ते सुद्धा आहेत। 2 गोळ्या त्यांच्यावर फायर करण्यात आलेल्या आहेत। एक गोळी त्यांच्या मांडीला लागली आणि दुसरी गोळी पोटाला चाटून गेली आहे। गोळीबारात प्रशांत जाधव बचावलेले आहेत। दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते। सध्या प्रशांत जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत। शिवसेना खासदार संजय राऊत बोलतायत। सर, दक्षिण मुंबईमध्ये ईडीची छापेमारी सुरू आहे। दाऊद आणि काही राजकीय नेत्यांचे करार आहेत, त्या संदर्भात ही छापेमारी माझ्याकडे माहित नाही। जर राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काही विषय असतील आणि काही गंभीर गोष्टी असतील आणि केंद्राकडे तशी काय माहिती असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणं गरजेचं आहे। आता ही जी काही नावं आपण घेताय दाऊद वगैरे सगळे ठीक आहे, आपण त्याच्यावरती का फार बोलू नये, कारण जर कुठे कारवाई सुरू असेल या संदर्भात त्या स्तरावरची तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी एकत्रित काम करायला हवं। काही राजकीय नेत्यांची नावं सुद्धा या सगळ्या प्रकरणात समोर येतील असं मला माहीत नाही। नावं समोर येतील की नावं घुसवली जातील हा एक फार मोठं महाराष्ट्रात, बंगालमध्ये, झारखंडमध्ये, छत्तीसगडमध्ये प्रश्नचिन्ह आहे, पण त्याच्यावरती मी आता बोलणार नाही। राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा हा गंभीर आणि नाजूक विषय असतो। त्याच्यावरती तपास सुरू असताना फार बोलणं योग्य नाही। सर, आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशमध्ये पण बोले याच्यावरती मी झाले, त्यांनी सांगितलंय किती वेळा याच्यावर बोलायचं। ते जाणार आहेत आणि ते प्रचार करणार आहेत। 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी याच्यावर सुद्धा बोलून झालेलं आहे। सर, हिंदीमध्ये सर आजची पत्रकार परिषद आज पत्रकार परिषदेत घेणार आहात, उत्सुकता आहे। तुम्हाला माहित आहे ना घेणार आहे, नेमकं काय तुम्हाला माहित आहे ना घेणार आहे। मी स्वतःच जाहीर केलं आहे, शिवसेना भवनात पत्रकार परिषद आहे। पत्रकार परिषदेला आपण या आणि मग ती ऐका पत्रकार परिषद, कधीतरी शिवसेनेची ऐका ना। सो सोनार की एक लोहार की मोठ्या प्रमाणात शिवसेना आरोप केला अरे छोड़ रहे ईडी की जिस तरह से छापेमारी चली है उसके बारे में क्या? देखिए, अगर ईडी के पास कोई राष्ट्रीय सुरक्षा के मामले में जानकारी हो, अगर ईडी कार्रवाई करती है देश भर में तो उनका स्वागत करना चाहिए। देश के लिए बनी है, किसी पॉलिटिकल पार्टी के लिए नहीं बनी है ये केंद्रीय जांच है। अब गुजरात में इतना बड़ा घोटाला हो गया है, देश का सबसे बड़ा बैंक फ्रॉड, हम देख रहे हैं ईडी वहाँ कब जा रही है। 25,000 करोड़ का घोटाला, देश का सबसे बड़ा घोटाला बैंक फ्रॉड, वो दबाने की किसने कोशिश की 2 साल से? कौन थे वो लोग? 2 साल से ये एफआईआर तक होने नहीं दे रहे थे। हाँ, तो ईडी ने वहां भी जाकर वो लोग कौन थे, किसका इंटरेस्ट था उसमें? लोगों को भगाने के लिए जो मुख्य आरोपी थे उसमें कॉन्स्पिरेटर थे, वो कैसे भाग गए? ये तो बहुत ही रिसर्च की बात है। चलिए सर संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलले। आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशात जाणार त्याविषयी विचारलं असता ते म्हणाले हो ते जाणार आहेत, किती वेळा आता त्याविषयी सांगायचं, ते स्वतः उत्तर प्रदेशात जाणार आहेत असं संजय राऊत म्हणाले। त्याचबरोबर पत्रकार परिषदेविषयी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की शिवसेनेची सुद्धा पत्रकार परिषद सगळ्यांनी ऐकावी, आम्ही त्याच ठिकाणी स्पष्ट करू की ती पत्रकार परिषद कशासाठी आहे।